शेर को धमकाया जा सकता है, डरा नहीं सकते। तालुक्याची बदनामी झाली ती तुमच्यामुळे। रामराजेंना रणजितसिंह निंबाळकरांचा टोला गुन्हा केला नाही तर कोणाच्या बापाला घाबरत नाही म्हणत निंबाळकरांचा आरोपांना उत्तर। फलटण डॉक्टर प्रकरणात 6 आरोपी मोकाट। तुमच्या तपासावर विश्वास कसा ठेवायचा? डीवायएसपींना निवेदन देत सुषमा अंधारेंची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी समिती नेमण्याची मागणी। शेलारांनी फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पू ठरवलं। शेलारांच्या टीकेला ठाकरेंचं प्रत्युत्तर। तर ठाकरे राहुल गांधींच्या भूमिकेत राज्याचा पप्पू कोण हे सर्वांना माहीत म्हणत बावनकुळेंनीही सुनावलं। राज ठाकरेंनी वोट जिहाद करू नये। मतं मिळवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ नका। दुबार मतदारांच्या यादीत हिंदू आणि मराठी माणूसच दिसतो का? शेलारांचा थेट सवाल। मराठी माझी आई, उत्तर भारत मावशी, एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे। आमदार प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त वक्तव्य। तर बातमीनंतर न्यूज 18 लोकमतवर सुर्वेंनी मागितली माफी। रोहित आर्याचा एन्काउंटर फेक, ही तर हत्या। मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेत आरोप। शोभा बुद्धिवंत यांच्यातर्फे वकील नितीन सातपुते यांची याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारली। मनसर इथलं रास्ता रोको आंदोलन सुरूच। वनमंत्री पालकमंत्री येईपर्यंत रास्ता रोको सुरूच राहणार। बिबट्याच्या हल्ल्यातील मृत मुलावर अद्यापही अंत्यसंस्कार नाही। बिबट समस्येबाबत मंत्रिमंडळ बैठकीत विषय घेऊ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आंदोलकांना फोनवरून आश्वासन। तर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी वन विभागाच्या 5 टीम तैनात। कोल्हापुरात ऊस दरा प्रश्नी 3 तास चाललेली बैठक निष्फळ। बैठकीतून समाधान नाही। एकही कारखाना सुरू करू देणार नाही। निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, राजू शेट्टींचा इशारा। कबूतरखान्याबाबत 15 दिवसात तोडग्याचं सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर जैन मुनी निलेशचंद्र यांनी आमरण उपोषण घेतलं मागे। मंत्री मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकरांनी भेट घेतल्यानंतर निर्णय। चला एका खास बातमीने सुरुवात करूयात। भारतीय महिला संघानं विश्वचषक जिंकून इतिहास घडवला। भारतीय संघाच्या या कामगिरीनंतर भारतीय महिला संघासोबतच संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदारच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे। तेंडुलकर, द्रविड, गांगुली, लक्ष्मण हे दिग्गज संघात असल्यानं अमोल मुजुमदारला भारतीय संघात स्थान मिळालं नाही। क्रिकेटमधील निवृत्तीनंतर कोच झालेल्या अमोल मुजुमदारची तब्बल 30 वर्षांचा त्यांचा संयम, 30 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आणि स्वप्नांची पूर्ती झाली। 1988चा तो दिवस। हॅरिस शील्ड मध्ये सचिन विनोद कांबळीची जोडी इतिहास घडवत होती आणि नेट्स मध्ये एक मुलगा आपल्या बॅटिंगची वाट पाहत होता। पण त्याला कल्पनाही नव्हती की त्याची ही प्रतीक्षा कधीच संपणार नव्हती। हा मुलगा होता अमोल मुजुमदार। 1993 मध्ये अमोलनं मुंबईसाठी डेब्यू केला आणि पहिल्याच फटक्यात 260 धावा केल्या। रेकॉर्ड ब्रेक सुरुवात करणाऱ्या अमोलला पुढचा सचिन म्हटलं गेलं। कौतुक झालं, शाबासकी मिळाली, पण मिळाली नाही ती टीम इंडियात संधी। ते दशक भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांचं होतं। सचिन, राहुल, सौरव, लक्ष्मण या स्टार्समध्ये एकाला चमकण्याची संधीच मिळाली नाही आणि तो होता अमोल मुजुमदार। भारतीय टीमचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले नाहीत, पण अमोल रणजीत आपली चमक दाखवत राहिला। रणजीमध्ये 11,000 धावा, 30 शतकं। प्रत्येक शतकानंतर, प्रत्येक यशस्वी सीझन नंतर अमोलला भारतीय टीम खुणावत होती, पण ते दरवाजे कधीच उघडले नाही। दिवस, महिने, वर्ष संपली आणि हळूहळू अमोलची आशाही। तेव्हा वडिलांनी कानमंत्र दिला, क्रिकेट सोडू नको, आणि अमोलची नवी इनिंग सुरू झाली। ही इनिंग होती
कोचची. त्याने मुंबईला रणजी जिंकून दिली आणि रोहित शर्मासारखा स्टार खेळाडू. जी संधी अमोलला कधीच मिळाली नाही ती संधी तो आता तरुण खेळाडूंना देत होता. भारतीय क्रिकेटची नवी पिढी घडवत होता. भारतीय टीमच्या विजयात आनंदी होत होता. 2014 मध्ये अमोलनं क्रिकेटला अलविदा केलं तेव्हा त्याच्या मनात एकच खंत होती, भारतासाठी खेळू शकलो नाही. 2023 मध्ये अमोलवर जबाबदारी देण्यात आली ती भारतीय महिला टीमची. 2025च्या महिला वर्ल्ड कपसाठी अमोलनं टीम बांधणीला सुरुवात केली. चक दे इंडियाची आठवण करून देणाऱ्या या कथेचा शेवटही तसाच झाला. 2 नोव्हेंबरला डी.वाय. पाटील स्टेडियमवर विजयोत्सव सुरू असताना डगआउटमध्ये अमोल आपली अस्व रोखू शकत नव्हता. या ऐतिहासिक विजयाचा तो शिल्पकार होता. त्याच्याही नावासमोर आता एक वर्ल्ड कप होता. 30 वर्ष दाखवलेला संयम, 30 वर्षांची प्रतीक्षा आणि असीम धैर्याचा तो निकाल होता. यावर हरिवंश राय बच्चन यांच्या ओळी आपसूक आठवून जातात. मन का हो तो अच्छा, मन का ना हो तो ज्यादा अच्छा, क्योंकि फिर वो ईश्वर के मन का हो रहा है. अमोल मुजुमदार आज प्रेरणा बनलाय झुंज देणाऱ्यांसाठी. सलाम अमोल मुजुमदार. अमित मोडक, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अमोल मुजुमदार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी यांनी. सर, काय सांगाल, विश्वचषक भारतात आणलेला आहे तुम्ही? खुशी आहे. पूर्ण देश साजरा करतोय, तुम्ही बघितलं. आणि एक मला असं वाटतं महत्त्वाचा माइलस्टोन होता काल. अगदी संपूर्ण भारतातून नसेलच तर देशभरातून तुमचं कौतुक केलं जात आहे, शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर्वात आवडतं शुभेच्छा म्हणजे तुम्हाला कुठून मिळालेलं आहे? तुम्हाला शुभेच्छा म्हणजे शुभेच्छा सर्वच जण देतात, पण त्यातलं कुठलं एक आवडतं शुभेच्छा जे तुम्हाला सर्वात प्रचंड आवडलं? 3. एक माझे वडील, माझी बायको, आणखीन मुलगी ग्राउंडवरती होती. आणखीन आज इकडे तुम्ही बघितलं मी जिकडे राहतो जय विजयमध्ये पार्ल्यात, तर त्यांनी ज्या पद्धतीने मला शुभेच्छा दिल्या त्या सर्वात आवडल्या. अगदी तुम्ही एक किस्सा देखील सांगितला तुमच्या पार्लेकरांसोबत ड्रेसिंग रूममधला. नक्की काय किस्सा होता, थोडासा विस्तारमध्ये? ड्रेसिंग रूममधलं जे एक वाक्य होतं, तुम्ही आता देखील भाषणादरम्यान ते आहे तुम्हाला सांगत होते, काय नक्की किस्सा होता? काही नाही, एक आम्ही 340 केलेला आणि ऑस्ट्रेलियाने 340 केलेला. 340 करायचा होता जिंकायला. तर एवढंच लिहिलेलं ड्रेसिंग रूममध्ये की वी नीड टू गेट 1 more run देन ऑस्ट्रेलिया टू गेट इन टू द फायनल्स ऑफ द वर्ल्ड कप. सो त्याच्यातनं काही मुलींनी इन्स्पिरेशन घेतलं असेल. आणि ज्या पद्धतीने जेमिमानी आणखीन हरमननी बॅटिंग केली, अप्रतिम होती ती. तशी बॅटिंग मी फार रेअरली बघितली. आणि बरेच जण जे बाहेर ही एक्सपर्ट्स आहेत, काही लेजंड्स आहेत, काही ग्रेट्स आहेत, तेही म्हणतात की वन ऑफ द बेस्ट नॉक्स, वन ऑफ द बेस्ट ODIs दॅट दे हॅव सीन. नक्की सर, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. तर हे होते भारतीय क्रिकेट महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी देखील जी आहे ती भावना व्यक्त केली. आणि सर्वात शुभेच्छा जो आहे ते सर्वीकडूनच वर्षा होते, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरातून माझ्या वडिलांचे, माझ्या बहिणीचे आणि माझ्या मुलीचे शुभेच्छा ज्या आहेत त्या मला आवडतात.